हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्तच मी साडी घातली. पूर्ण तयार झाल्याच्या नंतर दाखवते. आता मला घालायचे चुडे. तर म्हणलं की चुडे घालून घ्यावेत अगोदर, नंतर आवरावं बाकीचं. म्हणजे स्वयंपाक वगैरे तर सगळा झालेला आहे. मी किचनमध्येच आहे आता. पूर्ण स्वयंपाक झाला आहे. फक्त माझं आवरायचं राहिले आणि देवाचं ताट भरायचं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं सर्व माझी घरातली कामं आवरलेले आहेत आणि मी इथं चुडे घालायला लागलेले आहे. चुडे मी नेहमीच एकटी घालत असते, कारण मला दुसऱ्यांकडून भीती वाटते चुडे घालायची. आणि चुडे घालायचे म्हणजे त्यांच्या घरी जावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे यासाठी मी आपलं स्वतः शिकून घेतलं चुडे कसे घालायचे. तर मला पण मस्त असे घालता येते चुडे. मी खूप दिवसापासून एकटीच घालते चुडे. मला मम्मीनं शिकवलं होतं चुडं कसं घालायचं. मी 1-2 संक्रांतीला गेले होते मम्मीकडं, तेव्हा तिने शिकवलं होतं. तर आता 4-5 वर्ष झाले, म्हणजे 7 वर्ष झाले लग्नाला पूर्ण, आणि 4-5 वर्ष झाले मी तेव्हापासून एकटीच चुडे घालते. तर चला, तुम्हाला बोलत बोलत एक तर चुडा घातला, एक राहिला घालायचा. तर चुडे घालायचं काही फार अवघड नाही. मला ती सवय लागून गेली, त्याच्यामुळं मला जास्त काही अवघड वाटत नाही. तर आरुषचं चाललंय मध्ये मध्ये करायचं. तो मला एवढे प्रश्न विचारतोय ना, मम्मा तुला पोळत नाही का, मम्मा तू चुडे का घालते, घालायचेच असतात का, असे तसं. तर चल बाबा म्हणलं, तुला काय समजणार, घालावेच लागते बोलले मी त्याला. तर चला, अशा प्रकारे माझे चुडे घालून झालेले आहेत. कारण अगोदर चुडे घालून घेतले, नंतर बायका चालल्यानंतर आपली घाई होत नाही, यासाठी पहिल्यांदा चुडे घालून घेतले. आता राहिला मेकअप. तर मी इथं आंबाडा घालते. तर चला की म्हणलं तुम्हाला दाखवा मी आंबाडा कसा घालते एकटी. कारण इथं कोणाला आंबाडा वगैरे येत नाही, त्याच्यामुळं मलाच घालावा लागतो. तर मी नेहमीच आंबाडा घालत असताना अशा प्रकारे आंबाडा घालते. खूप मस्त येतो मला पण आंबाडा घालायला. तर फायनली आंबाडा घालून झाला. युपिना वगैरे लावून घेते साईडनं, म्हणजे केस निघणार नाहीत. केस लांब असल्यामुळे जास्त युपिना पण लागत नाहीत मला. थोड्याच पिनांमध्ये होतो कवर आंबाडा. तर इथे नकली गजरा अगोदर लावून घेतला. असली पण आहेत माझ्याकडे, कारण सकाळी मोगऱ्याला खूप फुलं निघाली होती, त्याचे 4 गजरे झालेत. तर मी एकत्रच ओवलेले आहेत, कारण पूर्ण आंबाड्याला गुंफायचे आहेत मला, असं म्हणजे खाली वगैरे सोडायचा नाही. तर हा आहे मोगऱ्याचा गजरा. तर असं काही व्यवस्थित वाटत नाही मला, यासाठी मी पूर्ण आंबाड्यालाच गुंडाळणार आहे. आंबाड्यालाच खूप छान वाटतं गजरा. तर मी व्यवस्थित बांधून घेते गजरा आणि नंतर आंबाड्याला गुंफते. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त असा आंबाड्याला गुंफलेला आहे गजरा. नकली पण आहे त्याच्यामध्ये, असली पण आहे. तर दोन्ही गजरे एकत्र गुंफलेत, मस्त दिसते. भरपूर गजरे झालेत असं वाटते. तर चला, राहिलेला मेकअपही करून घेते. आंबाडा कसा घातलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आला का नाही तो पण कमेंटमध्ये सांगा. जमला का नाही मला ते. तर चला, पुढचा मेकअप मी करून घेते.
वटपौर्णिमेसाठी माझं सगळं आवरून झालेलं आहे. मी तुम्हाला पाठीमागे सरून दाखवते. तर अशा प्रकारे माझं सर्व आवरून झालेलं आहे. आणि इथं पूजेसाठीचे साहित्य घेतले. मी काही जास्त दाखवत बसत नाही कारण मला खूप उशीर झाला आणि बायका थांबलेत त्याच्यामुळं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे आम्ही सर्व बायका मिळून वडाला आलो आहे. तर आरुषीत व्हिडिओ काढतोय. तर वडाची पूजा वगैरे इथं करून झालेली आहे माझी. तर आता आहेत बाकी वडाला फेरे घालायचे. तर पटपट वडाला फेरे पण घालून घेते. तर चला, पाऊस खूपच यायला लागलेला आहे. इथं वडाच्या झाडामुळं पाऊस लागत नाही, पण बाहेर खूप पाऊस यायला लागलेला आहे. व्हिडिओ जास्त काही काढणार नाही मी. वडाला जाऊन आले, पाऊस आला होता त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काढता आला नाही. गेले आणि पूजा केली आणि आले. खूप गर्दी, व्हिडिओ काढायला होता. इकडे मध्येच आहे वड. तर खूप छान आहे तिथं. व्हिडिओ आला नाही पावसामुळे. तर म्हणलं चला की वरती जाऊन जरा व्हिडिओ. तर व्हिडिओ वगैरे काढलेत, शॉर्टमध्ये टाकणार आहे. तर पहा. मी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.